घाटकोपरला जिथे सगळ्यात मोठा अपघात झाला ते होर्डिंग कोसळलं आणि 40 लोक ठार झाले, तो भूखंड सुद्धा अडाणीने घेतला. हो, ही 40 भूत रात्री येऊन गळा दाबतील अडाणीचा. ठाकरे कुटुंबाशी बाळासाहेबांपासून ठाकरे कुटुंबाचे अंबानींशी मैत्रीपूर्ण संबंध राहिले. आज जे वॉर म्हटलं जाते त्यात ठाकरे कुटुंब हे अंबानी ग्रुपच्या मागे आहे आणि हे जे वॉर आहे ते दोन उद्योगपतींमधलं असल्याचंही म्हटलं जातं. मी आधी जे काय म्हणालो ते तुम्ही समजून घेतलं नाही आणि राज ठाकरे काय म्हणाले तेही तुम्ही समजून घेतलं नाही. एखाद्या उद्योगपतीनं मुंबई महाराष्ट्रात देशामध्ये उद्योग व्यापार करायला काहीच हरकत नाही, त्यांनी त्याचा व्यापाराचा विस्तार करायला हरकत नाही. पण ज्या पद्धतीनं मोदी आल्यानंतर अडाणींचा विस्तार झाला त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. मुंबईतले आमचा संबंध मुंबईशी आहे, महाराष्ट्राशी आहे. म्हणजे लहान लहान भूखंडावर सुद्धा अडाणींनी आता खुंट्या ठोकल्या. घाटकोपरला जिथे सगळ्यात मोठा अपघात झाला ते होर्डिंग कोसळलं आणि 40 लोक ठार झाले, तो भूखंड सुद्धा अडाणीने घेतला. हो, ही 40 भूत रात्री येऊन गळा दाबतील अडाणीचा. म्हणजे काय आहे की नाही, तो भूखंड तिथे अडाणीच्या इमारती उभा राहता येतात. म्हणजे तुम्ही काय काय गिळताय, गिळाला मर्यादा असतात ना. या देशामध्ये रतन टाटा सुद्धा आहेत, टाटा उद्योग समूह आहे. या देशामध्ये अजित प्रेमजी आहेत. या देशामध्ये बाबा कल्याणी आहेत. या देशामध्ये बिर्ला आहेत. असे असंख्य उद्योग, नारायण मूर्ती, असंख्य उद्योगपती या देशामध्ये आहेत. त्यांनी देशाच्या आर्थिक विकासाला गती दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवहार व्यापार होत आहेत. कधी कोणाविषयी आक्षेप आला नाही. अडाणीच का गेल्या 5 वर्षात 10 वर्षामध्ये अडाणीच का? कारण अडाणी हा भ्रष्टाचाराचा पोशिंदा आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्रावर त्यांचा सगळ्यात जास्त डोळा आहे. म्हणून आमची लढाई आहे. अंबानी काय मुंबई गिळायला बसलेले नाहीत ना. अंबानी इथे राहतात, जगभरामध्ये उद्योग करतात. रिलायन्सनं या मुंबई महाराष्ट्रातल्या हजारो मराठी तरुणांना रोजगार दिलेला आहे. आमचा संबंध रोजगाराशी आहे. आमचा संबंध मुंबईच्या मोक्याच्या भूखंडावर कोण डोळा ठेवत असेल. मी म्हटलं विमानतळ, या शहरातला यापुढे विमानतळ नसणार आहे. मुंबई शहराला न्यूयॉर्कमध्ये विमानतळ नाही, दिल्लीमध्ये विमानतळ नाही, ही कल्पना कशी वाटते तुम्हाला? बेंगलोरमध्ये विमानतळ नाही, कशी कल्पना वाटते तुम्हाला? या सगळ्याच्या वर मुंबई शहर आहे. जे मोजक्या आंतरराष्ट्रीय शहरात त्याची गणना होते, त्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे उभं केलं आहे ते छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नाव पुसलं जाणार आहे. हे काल आपण काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे होतं. मुंबईला विमानतळ नाही, कुठे तुम्ही करालो, पण मुंबईत विमानतळ नाही, या शहरामध्ये विमानतळ नाही, एअरपोर्ट नाही. हो, चालतो ना. मग अडाणीची चाटत बसा. महाराष्ट्र आणि मुंबई लुटणाऱ्या अडाणीची चाटत बसा. तुम्ही चाटेच आहात सगळे. बघा, ममदानी हा न्यूयॉर्कचा मेयर, त्याचा भारताशी काय संबंध? त्याला न्यूयॉर्कच्या जनतेनं निवडून दिलेला आहे आणि अमेरिकेत तुमच्या लाडक्या ट्रम्पचं राज्य आहे. अभ्यास करा आंतरराष्ट्रीय विषयाचा. आणि ममदानीची आई मीरा नायर, हे नाव त्याला माहिती आहे का? विचार. ममदानीची आई मीरा नायर हे नाव माहिती आहे का? नाही. तुम्हाला सर्वसमावेशक नेतृत्वाला तुम्ही जी नावं ठेवताय, भारताला सगळ्यात मोठा धोका भारताच्या लोकशाहीला अशा लोकांपासूनच आहे. ममतानी न्यूयॉर्कमध्ये जिंकून आला ना. भारतीय वंशाचा एक तरुण, तो कोणत्या जाती धर्माचा असेल, ज्याचं आईचं नाव मीरा नायर आहे, ते जगातली एक बेस्ट फिल्म प्रोड्युसर आणि डायरेक्टर, गुजरातचेच आहेत ना. हे त्यांचं मूळ गुजरातमध्ये आहे. हे माहिती आहे का त्यांना? काय माहिती आहे? त्यांचा अभ्यास आहे का? नाही. हे अर्धसंगी आहेत, ते पूर्णसंगी नाही आहेत. आणि अर्धवट डोक्याचे किंवा अर्धसंगी लोक असतात, हे जास्त डेंजर असतात.